तर अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागलेली आहे। सर्वात मोठी बातमी आहे अलिबागमधून बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे। अलिबागमधून ही माहिती समोर आलेली आहे। अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती मिळते आणि ही दृश्य देखील समोर आलेली आहे। अलिबाग समुद्रामध्ये ही मच्छीमार बोट होती आणि या बोटीला आग लागलेली आहे। धुराचे मोठे लोट आपण या ठिकाणी पाहतोय। या बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती मिळते। अद्यापही कोणतेही रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेले नाही, त्यामुळे या मच्छीमार बोटीला जी आग लागली आहे ही सर्वात मोठी बातमी आहे। या बोटीमध्ये 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे। अलिबागच्या समुद्रात ही बोट होती आणि या बोटीला ही आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र या बोटीमध्ये 18 ते 20 मच्छीमार अडकल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, अलिबागच्या समुद्रामध्ये या बोटीला आग लागलेली आहे, मच्छीमार देखील बोटीमध्ये अडकल्याचं कळतंय। बाब म्हणावी लागेल, बोट तर जाऊन खाक झालेली आहे। म्हणजे या बोटीवर जवळपास 18 ते 20 खलाशी होते आणि हे सर्व खलाशी बचावलेले आहेत। स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती मिळताच ते तातडीने त्या बोटीच्या दिशेने रवाना झाले आणि त्या बोटीवरील सर्व खलाशांना सुखरूप त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि आता ही बोट जी आहे ती आता किनाऱ्यावर आणण्यात आलेली आहे। ही बोट जवळपास 80% जळून खाक झालेली आहे। तरी या बोटीवरची जी आग आहे ती आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। टाकळ गावातील राकेश गण यांच्या मालकीची ही बोट आहे। काल संध्याकाळच्या सुमारास ही बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती आणि आज सकाळच्या सुमारास अचानक बोटीला आग लागलेली आहे। नेमकं आगीचं कारण स्पष्ट झालेलं नसतं, तरी मात्र शॉर्ट सर्किट ही आग लागल्याचं सांगितलं जातं। सुद्धा म्हणावं लागेल तर अलिबागमध्ये समुद्रामध्ये बोटीला ही आग लागलेली होती, मच्छीमार बोटीला ही आग लागली होती। सुदैवानं यातील सर्व मच्छीमार आहेत ते सुखरूप बचावलेले आहेत। या बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिक जे आहेत ते बोटीकडे वळाले आणि त्यांनी या सर्व मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। प्रफुल्ल, या संदर्भात माहिती तुम्ही देत होतात। अलिबागमध्ये ही जी आग लागलेली होती, सुखरूप सगळे मच्छीमार वाचलेले आहेत, त्यातलं कोणी जखमी झालेलं आहे का, काही माहिती मिळाली आहे का? तर काही तांत्रिक कारणास्तव आपल्याला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण आताची मोठी बातमी आपण बघतोय, अलिबागच्या समुद्रामध्ये बोटीला ही आग लागलेली होती आणि या बोटीतील सर्व मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र ही बोट या आगीमध्ये संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे। बोटीमध्ये 18 ते 20 मच्छीमार जे आहेत ते प्रवासी करत होते।